काय नाव सर आपलं? माझं नाव ताई गोवर्धन गोविंदराव कवळकर. बरं, यावर्षी जे आपलं इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहे तर तुम्ही तुमच्या गव्हाच्या शेतामध्ये हे पूर्ण प्रोडक्ट वापरलेले आहे. तर तुमचं क्षेत्र किती आहे गव्हाचं? माझं मॅडम क्षेत्र आहे 2 एकर 10 गुंठे. 2 एकर 10 गुंठे. बरं, तर मागच्या वर्षी वगैरे हे प्रोडक्ट वापरले नाहीत, यावर्षी पहिल्या वर्षी वापरले? पहिल्या वर्षी सोयाबीनला वापरलं होतं. पहिल्या वर्षी सोयाबीनला म्हणजे याच चालू वर्षामध्ये. बरं, आणि कुठले कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही? मी इंडिया ॲग्रोचं आपलं भोसर वापरलं 4 बॅग सोयाबीनला, आणि आता गव्हाला टाकलं 5 बॅग. गव्हाला 5 बॅग भोसर. आणि गव्हासाठी कुठली फवारणी केली आपल्या प्रोडक्टची? आपलं इंडिया ॲग्रोचं हे एम आय प्राऊड बुरशीनाशक, आणि ते लाईनचे पाकिट आहे ना ते 100 ग्रॅमचं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स, ते 2 पाकिट. आणि एम आय स्प्रे नाही वापरलं. स्टिकरचं त्यावेळेस काही काम नव्हतं मॅडम. स्टिकरचं काम नव्हतं. बरं, तरी आता हे जे क्षेत्र आहे सर तुमचं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रमाण वाटू शकते झडतीचं? तरी मॅडम आता सरासरीच्या माझ्यासमोर 50 क्विंटल, पण 40-45 क्विंटल झड मला येऊ शकते आणि घेतोच. 40 ते 45 क्विंटल आरामात. म्हणजे हे जे प्रोडक्ट आपल्या तुमच्या शेतामध्ये जे आपण दिलेलं आहे वापरण्यासाठी, तर पूर्णपणे तुम्ही बाकीच्या जे शेतकरी आहेत या लोकांना तुम्ही सांगू शकता आपल्या प्रोडक्टबद्दल नेमकं की आपलं जे प्रोडक्ट आहे हे आपल्या गव्हासाठी जे तुम्ही प्रोडक्ट वापरलेलं आहे एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने जे रिझल्ट आहे हे शेतकऱ्यापर्यंत येऊ शकतात, बरोबर ना? तर तुम्ही तुमचं वैयक्तिक मत सुद्धा मांडू शकता किंवा या प्रोडक्टबद्दल तुम्ही लोकांना काय सांगणार? मॅडम माझं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षी मी सोयाबीन जर टाकलं तर मी 4 बॅग टाकल्या त्याच्या 2 एकर 10 गुंठ्यामध्ये. बरोबर आहे. 2 एकर 10 गुंठ्यामध्ये टाकल्यानंतर मी जात पेरली होती 195 म्हणजे जात सोयाबीनची. सोयाबीन मॅडम आपल्या कमीत कमी छात्यात उंच वाढवून कमीत कमी एकरी मला झळती लागली 14 क्विंटलची सोयाबीन. 29 क्विंटल सोयाबीन झालं 2 एकर 10 गुंठ्यात. 29 क्विंटल 2 एकर 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला 29 एकरची झडती लागली. 29 क्विंटल. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्यामुळे मग तुम्ही यावर्षी गव्हाला पण प्रोडक्ट वापरले? गव्हाला पण प्रोडक्ट वापरले. आता गव्हाला मी आता 5 बॅग टाकल्या. 1 बॅग जास्त टाकल्या, काऊन की हे जे गव्हाचं पीक जे असते ना हे थोडं आपल्या सोयाबीनपेक्षा दाट असते. बरं, आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यापर्यंत काय सांगणार? आता बाकी शेतकऱ्याला हे सांगणार की बा आपण जे समजा मार्केटला जातो, आपण जे खतं आणतो ते कसं आपल्या शरीराच्या हिशोबानं नाशवंत बी आहेत. बरोबर आहे. आपल्या शरीर प्रकृतीला हानिकारक पण सुद्धा आहेत. हे आपले हानिकारक पण आहे, उत्पन्न पण चांगलं. जमीन अशी राहिली मॅडम की हे जमीन शेत कधी बैलानं तयार केलं तर असं भुसभुसत राहिले या खतानं आपल्या. म्हणजे आपण जे खत टाकतो कृषी केंद्राचे, त्यांना मॅडम जमीन अशी आपली कडक येते. आणि ह्यानं जमीन आता सध्या तुम्ही स्वतः उभे आहात, आताही पाहतो आपल्या शेतकऱ्याचं नरम कसं आहे आणि बाकी शेतकऱ्याचं मी आता आधी अनुभव घेऊ शकतो. मला आपल्या ज्या ब्रँडबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे पूर्णतः तुम्ही जे शेतामध्ये प्रोडक्ट वापरले तर तुमचं जे वापरलेलं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तुमचं 100% समाधान आहे असं मी समजू शकते. 100% काय 150%? 150%. बरोबर. का बरं? म्हणजे कोण की आता दुसरं वर्ष आपला अनुभव आहे ना, तर आपल्याला पीक कमी होऊनच नाही राहिलं, मग आपला फायदाच आहे ना. बरं, जर नसतं तुम्हाला सांगितलं असेल बा, तुमच्या समोर नजर, तुमच्या पण नजर समोर आहे की बा पीक कसं आहे. आता निसर्ग काय समजा हा झोपला गो ठीक आहे, हे निसर्ग तुमच्या हातचं नाही, माझ्या हातचं नाही. ओके, चालेल. हे जे प्रोडक्ट आहे आपलं इंडिया ॲग्रोचं, याबद्दल मी हे सांगू इच्छिणार. बोला.